पोलिसांना भेटण्यासाठी आलेल्या माणसाबरोबर तुम्ही आसपास जर बघितलं तर बंदूकधारी सिक्युरिटी सुद्धा होती। येतानाचं फुटेज आपल्याकडे आहे, पण जाताना ते कुठल्या गाडीत गेले हे लोकांना कळलं नाही। मीडियाशी आणि तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर एवढंच कळलं की काळा बाजार करणारा हा जो विके सिंग आहे त्याला पोलिसांच्याच काळ्या गाडीमध्ये, काळ्या काचेच्या गाडीमध्ये बाहेर काढण्यात आलं। आणि कदाचित आम्हाला असंही कळलं की संध्याकाळी अर्धा एक तास त्यांना टीव्हीवर क्रिकेटची मॅच सुद्धा तिथं दाखवली। ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत ज्यांचं राजकारणाशी काही घेणं देणं नाही असे सुद्धा अनेक नागरिक हे दादांच्या बाजूने आवाज उठवत आहेत की दादांना न्याय मिळाला पाहिजे। मग याच्यात त्या पार्टीचे जे प्रमुख आहेत आणि ते परिवारातले एक आहेत, त्यांनी अजून जास्त ताकद लावली तर मला असं वाटतं की नक्कीच आपल्याला अजितदादांना न्याय देता येईल। पण साधा FIR जर महाराष्ट्रात होत नसेल, घाटकोपरला जो काही 2019 ला ऍक्सिडेंट झाला त्या ऍक्सिडेंट मध्ये म्हणजे विमानाचाच ऍक्सिडेंट झाला होता, तिथे किरीट सोमय्या गेल्यानंतर FIR घेतला गेला। त्या FIR मध्ये आणि या FIR मध्ये काहीच फरक नाही, पण अजितदादांचा FIR या महाराष्ट्रामध्ये इथं असणाऱ्या पोलीस प्रशासन जर तिथं घेत नसेल तर मग ह्याला काय आपण म्हणणार। मग जे सत्तेत आहेत त्यांच्यात ताकद असेल तर थोडी ताकद लावून FIR तर होऊ द्या आणि दिल्लीत जाऊन काही लोकांशी, मोठ्या नेत्यांशी जाऊन जर पाठपुरावा केला तर नक्कीच त्याचा फायदा होईल। पण बघा, काल VSR कंपनीचा मालक म्हणजे विके सिंग हा CID ला भेटण्यासाठी आला होता। पोलिसांना भेटण्यासाठी आलेल्या माणसाबरोबर तुम्ही आसपास जर बघितलं तर बंदूकधारी सिक्युरिटी सुद्धा होती। 11-11:30 वाजता विके सिंग CID कार्यालयामध्ये आले असं आम्हाला कळलं, फार नाश्त्यापासून जेवणापर्यंत। आणि कदाचित आम्हाला असंही कळलं की संध्याकाळी अर्धा एक तास त्यांना टीव्हीवर क्रिकेटची मॅच सुद्धा तिथं दाखवली। त्याच्याच बरोबर येतानाचं फुटेज आपल्याकडे आहे, पण जाताना ते कुठल्या गाडीत गेले हे लोकांना कळलं नाही। मीडियाशी आणि तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर एवढंच कळलं की काळा बाजार करणारा हा जो विके सिंग आहे त्याला पोलिसांच्याच काळ्या गाडीमध्ये, काळ्या काचेच्या गाडीमध्ये बाहेर काढण्यात आलं। म्हणजे एवढी VIP ट्रीटमेंट तुम्ही एका क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन मध्ये असणाऱ्या प्रमुख जो कोणी क्रिमिनल या अंगाने आपण त्या व्यक्तीकडे बघत आहात त्याला जर तुम्ही VIP ट्रीटमेंट देत असाल तर हे म्हणजे फारच दुःख करणारं आहे। आज संध्याकाळी 4 वाजता मी CID ला जाणार आहे। माझ्याकडे जी काही कागदपत्र नवीन आलेले आहेत मी त्यांना ती देईलच, पण त्याच्याच बरोबर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं AIB चा रिपोर्ट हा आल्यानंतर आम्ही FIR करू। मग आज जाऊन आम्ही त्यांना विचारणार आहोत की तुम्ही FIR करणार आहात का। तसं बघितलं तर लिगली ते FIR केलं पाहिजे, पण बघूया। त्यामुळे सत्तेत असणारे, दादांबरोबर काम करणारे, दादांच्या फार जवळचे असणाऱ्या सर्व लोकांना मला एवढं सांगायचं, तुम्ही सत्तेत असताना सुद्धा इन्व्हेस्टिगेशन ज्या दिशेने जायला पाहिजे, ज्या ताकदीने इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे, पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे, FIR त्या ठिकाणी घेतला गेला पाहिजे। दुर्दैवाने त्या गोष्टी होत नाहीत। याच्यावरच समजून घ्या, सत्तेत असून सुद्धा काही प्रमाणात तुम्हाला अजितदादांना न्याय देता येत नाही। त्यामुळे कृपा करून तुमची ताकद, तुमच्या सत्तेचा वापर करून कुठेतरी या इन्व्हेस्टिगेशनला दिशा देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा, एवढीच विनंती। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।